punishment time. You need punishment time, and this time, full, final. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. मंजुषा बहिणी, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? काही हरकत नाही. म्हणजे असं वाईट स्वप्न पडलं ना की आपल्याच घरात सुद्धा दचकायला होता. आता तर तुम्ही आमच्या घरी आहात ना. अजिबात काळजी करू नका. मी पण रात्री भूताचा सिनेमा वगैरे बघितला ना की असंच होतं मला सकाळी सकाळी. नेत्रा, किती वाजले? 8 वाजले असतील. बापरे, मी इतका वेळ कशी झोपून राहिले? मी आता खाली जाऊन. वहिनी, रिलॅक्स, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही अगं नेत्रा, माझ्याकडनं असं कधी होत नाही. आज कसं काय? वहिनी, अहो आमच्या घरात आहात आता तुम्ही. इथे कोणी तुमच्या कणपटीला बंदूक नाही लावणार आहे. बर वहिनी, मी चहा घेऊन आले होते तुमच्यासाठी. चहा घ्या. हा, नाही म्हणजे कसं आहे, तुम्ही चहा घेतला नाहीत ना तर सासूबाई मला ओरडतील. घरी आलेल्या पाहुण्यांना काय हवं काय नको ते सगळं बघणं ना माझंच काम आहे. दिवसभर कंबर मोडून काम करते मी. आजची सुरुवात तुम्हाला चहा देण्यापासून. प्लीज चहा घ्या. हा, नाही नेत्रा, मी नंतर घेईन अगं. वहिनी, मला खरं तर थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना नेत्रा. नाही म्हणजे कसं आहे, मी तुमच्या घरी येत होते पूर्वी. पूर्वी मी तुमच्या घरी येत होते हे आमच्या घरी कुणाला माहिती नाही. म्हणजे कसं आहे ना, काही गोष्टी आयुष्यात तुम्हाला कराव्या लागतात पण कुणाला सांगता येत नाहीत. तसंच काहीतरी. नेत्रा, मी कोणाला काहीही सांगणार नाहीये. नाही म्हणजे तसं तुम्ही कोणाला काही सांगणार नाही याबद्दल मला खात्री वाटत होतीच. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मी जे काही केलं ते फक्त दादांच्या धाकामुळे. मला त्यांनी. नेत्रा, माझ्यासाठी हा विषय कायमचा संपलाय. बिस्किट आणू का तुम्हाला चहा बरोबर? नाही अगं नको. मग टोस्ट वगैरे काही? आणि जेवायला काय आवडतं तुम्हाला मला सांगा ना प्लीज. म्हणजे मग आज दुपारी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करीन मी खास. हा नेत्रा, अगं विष पिणाऱ्याला पाण्याची चव सुद्धा गोडच लागते. मी येतेच जरा तयार होऊन. आंघोळीसाठी मी गिझर लावून देऊ का? अगं नाही नको, मी करीन माझी. चालेल, काही लागलं तर सांगा, मी आहे. हा, आले. नेत्रा, काय हो, काही हवंय? थँक्यू. अहो थँक्यू काय म्हणताय मंजुषा वहिनी? कर्तव्यच आहे माझं. मुधोळकरांची सून आहे ना मी. अगं बाई, विसरलेच. हे घ्या, चहा आणला होता तुमच्यासाठी. चहा घ्या आणि मग तयार व्हा. मी आहे. हा, बाबा. थँक्यू. तुमच्यासाठी विदाऊट शुगर. अरे एवढा त्रास कशाला घेतला विहंगराव? हो बाबा. अहो त्यानिमित्तानं घरातला गॅस पेटतो तरी. एक सांगू विहंगराव, नाही म्हणजे वयाचा मान म्हणून नाही, पण या एकटेपणाच्या शाळेमध्ये तुमच्या आधी दाखल झालेला, तुमच्यापेक्षा जास्त एकटा आहे म्हणून सांगतो. स्वतःचा जीव रमवण्यापासून पर्याय नाही. आज ज्या मनस्थितीतून तुम्ही जातात ते आधीच मी खूप भोगलंय.
आणि मग एके दिवशी या सगळ्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला आणि वाटलं की जी व्यक्ती आपल्याला असं एकटं टाकून निघून गेली ती व्यक्ती कुठून तरी वरून आपल्याकडे पाहत असेलच ना. आणि मग तिला किती यातना होत असतील आपल्याला असं बघून, नाही? असा विचार डोक्यामध्ये आला आणि त्या क्षणी तर मी मरगळत झटकून काढली. म्हणजे एखादी जुनाट चादर आपण सडकून झटकून टाकतो ना, तसं सगळं आयुष्य झटकून काढलं. तुम्हाला कदाचित वेडेपणाचं वाटेल, तुम्ही मला वेडा म्हणाल, पण असे कधी कधी अनेक दिवस येतात की म्हणजे असं सकाळी मी उठतो आणि असा वावरतो जणू की माझ्या शेजारी आसपास बाजूला किशोरी आहे. मग मी तिला गुड मॉर्निंग, आज चहात साखर जास्त तर नाही ना पडली, तर आज कुठेतरी बाहेर जेवायला जाऊन ये असं म्हणतो, विचारतो. हा वेडेपणा असं आहे, थोडंसं मान्य मला, हा वेडेपणा आहे. पण आयुष्य जरी त्या वेडेपणाने आपल्याशी वागले असेल तर मग आपण कशा शहाणपणा दाखवायचा? बाबा, असो, सोडा. नाऊ कमिंग टू द पॉइंट, तुम्ही काय माझ्या ऑफरचा काय विचार केलात? ऑफर? कुठली? असं काय करता म्हणजे तुम्ही विसरलात? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला जर सत्यजित रावांबरोबर भागीदारी तोडायची असेल आणि नवीन व्यवसाय करायचा असेल तर चांगलं आहे, मी तुम्हाला मदत करीन. तुमचा नवीन बिझनेस उभा करायला माझ्याकडून सगळी मदत करेन मी. तुमचं काहीही नुकसान होऊ देणार नाही मी. आणि मग आपण नाही बाबा, सत्यजित सोबत असलेली पार्टनरशिप मी नाही तोडणार. का? आहेत काही कारण. पर्सनल की प्रोफेशनल? दोन्ही. सत्यजित माझा मित्र आहे आणि त्याची सोबत मी नाही सोडू शकत. सोबत त्याची करावी ज्याला सोबतीचं महत्व कळतं. पण ज्याला स्वतःचाच माज असतो, जो स्वतःच्या माजात जगतो ना, त्याला सोबतीची गरज नसते. सत्यजितला आहे, मला माहिती. तुम्ही विनाकारण स्वतःची फसवणूक करून घेत आहात. नाही बाबा, मी स्वतःची फसवणूक नाही करून घेते. एखादा माणूस जर चुकला तर त्याची निंदा नालस्ती करून त्याला दूर करणारा हा मित्र नसतो, तर चुकणाऱ्याच्या चुका पोटात घेऊन जो नातं जपतो ना, तो खरा मित्र असतो. आणि मला खात्री आहे, आज जर सत्यजित माझ्या जागी असता आणि मी सत्यजितच्या जागी असतो तर त्याने सुद्धा हेच केलं असतं. बाबा, तुम्हाला ती गोष्ट माहिती, जंगलात फिरायला गेलेल्या दोन मित्रांची? वाघाची डरकाळी ऐकून एक मित्र घाबरला आणि आपल्या दुसऱ्या मित्राला तसाच सोडून झाडावर जाऊन बसला. मला तो पळपुटा मित्र नाही व्हायचंय. एखादं जनावर आलंच ना तर दोघे मिळून त्याचा सामना करू. आणि मला माहिती आहे, माझा हाच मित्र माझ्यासाठी अशी अनेक जनावरं छातीवर घेईल. त्यामुळे हे वेगळा व्यवसाय वगैरे राहू द्या, पुन्हा नको तो विषय. मंजिरीसारखेच भाबडे आहेत तुम्ही. बाबा, अहो, जगात सगळीच माणसं हुशार असून कसं झाले? आमच्यासारखी काही भाबडी माणसं आहेत ना, म्हणून तर या हुशार माणसांच्या हुशारीला किंमत आहे. चहा फार छान करता तुम्ही. थँक्स. अख्खा स्वयंपाक आहे तुम्हाला. चहा? हो, त्याच मित्रांनी शिकवलाय. आई, मी काय म्हणत होते, आज आपण मंजुषा वहिनींच्या आवडीचा स्वयंपाक करूयात का? म्हणजे त्यांना घरी असल्यासारखं वाटेल. सगळ्यांचा विचार करतेस ग. तुमच्याकडूनच शिकली आहे. काय गप्पा चालल्या ती सासू सुनेमध्ये? काही नाही आजी, मी आईंना म्हणत होते की आज आपण मंजुषा वहिनींच्या आवडीचा स्वयंपाक करूयात का म्हणून. आज बर, मला महत्वाचं बोलायचं आहे.
शाले खास करून तुझ्या बरोबर बोलायचंय बघ. काय हो? पिलूच्या बारशाबद्दल बोलणं झालं सत्यासंग? नाही. आणि तसाही तो हल्ली माझ्यापेक्षा तुमच्याशी जास्त चांगला बोलतो. आता पुन्हा सुरू करू नको तुझं. बोलणं झालं की नाही तेवढंच सांग. छानसं नाव ठेवूया तिचे. सत्यानं बी काहीतरी ठरवलं असेलच की. हो, मी बोलते त्याच्याशी. तू विचारून घे आणि नाही विचारलंस ना तर शेवटी मला विचारावं लागणार, सांगून ठेव. नको, मी बोलते. आणि नेत्रा, बारशाची समधी तयारी तुला करायची आहे. हो आजी. हा. ते आलं चौघांनी. शाले, तुझं बोलणं झालं ना तर काय झालं ते मला सांग नंतर, हा? चल. प्रिया, प्रिया. सुहास, तू आत्ता? हो, सरप्राईज. अगं तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. पण तू कुठे बाहेर चाललीस का? हो, म्हणजे खरं तर ग्रेट. मग चल, मी पण येतो तुझ्यासोबत. नाही, नको. म्हणजे तू कशाला उगीच? कशाला म्हणजे? तुला सोबत करायला. नको सुहास. म्हणजे मला खरं तर या सगळ्यापासून एकांत हवा होता म्हणून मी बाहेर चालले होते. तू पण माझ्या बरोबर आलास तर पुन्हा उगीच तेच सगळं. प्रिया, प्रिया, अगं तू अशी एकटी राहिलीस तर तू स्वतःलाच जास्त त्रास करून घेशील. त्यापेक्षा तू माणसांमध्ये राहिलीस, त्यांच्याशी बोललीस, हसलीस तर मागच्या गोष्टी विसरायला तुला मदत होईल. असं तुला वाटतंय? मला नाही वाटत तसं. हा, पण आता तुझा हट्टच असेल माझ्या बरोबर यायचा तर ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं. नको, तुला दुखवण्याचा माझा हेतू नाहीये. त्यामुळे तू कर तुझ्या मनासारखं. जा एकटीच. पण मग मी इथे नसताना तू इथे थांबून तरी काय करणार आहेस? तुझी वाट बघणार आहे. अरे मग त्यापेक्षा तुझी काही कामं असतील तर ती आटप ना. प्रिया, कोल्हापुरात माझी काही तशी कामं नसतात. मी कोल्हापूरमध्ये येतो ना ते फक्त तुला भेटायला येतो. आणि बाय द वे, हे माझ्या बहिणीचं घर आहे. मला थांबावंसं वाटत असेल तर मी थांबायचं पण नाहीये का? बरं सुहास, फाईन. प्रिया, कुठे चाललीस? बाहेर चालले. घरात बसून तेच विचार येतात डोक्यात, म्हणून म्हटलं जरा बाहेर पडावं. पण अशी एकटीच? हो, मग त्यात काय? घाबरू नको. आत्महत्या करायला नाही चालले. देवळात चालले. तिथे बसल्यावर जरा शांत वाटेल म्हणून चालले. चल, मी पण येतो तुझ्या बरोबर. कशाला? सत्यजित ज्यावेळी हातापाया पडून विनवण्या करत होते तेव्हा ढुंकूनही बघितलं नाहीस माझ्याकडे. आता कशाला सोबत करतोयस? प्रिया, तू कुठला विषय कुठे नेतेस? मग नको बोलायला लावू मला प्लीज. आणि इथे सीन नको क्रिएट करू. आतमध्ये सुहास आला. तोही यायला तयार होता माझ्या बरोबर, पण मीच त्याला नको म्हणाले. कारण मला एकटं राहायचंय. झालं का बोलणं प्रियाशी? हो, झालं तसं. ऍक्च्युली खरं सांगायचं तर ती घाईत होती. नाही, पण मी पण म्हटलं मी मावशींच्या हातची कॉफी पिऊन जातो म्हणून.
एक विचारू. हं? प्रिया भांडली ना तुमच्याशी? नाही हो, भांडली नाही माझ्याशी. पण मावशी, आता प्रियाच्या मनाची जी अवस्था आहे ती, तिच्या मनावर जे दडपण आहे त्यामुळेच ती तशी वागते, नाही का? पण हे सगळं तुम्ही ज्या समजूतदारपणे घेताय ना, मनाचा मोठेपणा आहे तुमच्या. म्हणूनच लवकरात लवकर सगळं नॉर्मलला येईल. आई बरोबर बोलते सुहास. प्रिया आत्ता मला बाहेर भेटली होती. मला कळतंय तिचं वागणं आता थोडं ॲबनॉर्मल आहे. पण प्लीज तू तिच्यावर चिडू नकोस. नाही भाऊजी, तुम्ही त्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा. हॅलो. अरे सत्या, मला जरा बोलायचं. पिल्लूचं बारसं कधी करायचं रे? नाही म्हणजे तू काही ठरवलंयस का? नाही, असं काही ठरवलं नाहीये, पण मी म्हणत होतो की जरा प्रियाला पुन्हा नॉर्मल होऊ दे, मग बघू. भाऊजी, मी जरा बोलू का यामध्ये? घरामध्ये जर उत्साहाचं वातावरण असेल तर प्रियाला त्या सगळ्या गोष्टी विसरायला त्याची मदतच होईल, नाही का? हो, हे लक्षातच आलं नाही माझ्या. मला पटतंय यांचं म्हणणं. बघू. आणि मुलीच्या आईला सुद्धा सांगून बघा. चला चला चला, आता झोपायला पाहिजे का नाही? आपल्याला झोपायला पाहिजे का नाही? चला, आटोपली आंघोळ आमची. चला, गाऊ करा गाऊ करा. लय डॅम्बीच आहे ग तुझी पोरगी. आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर पडला का नाही की गुदगुले झाल्यासारखी हसती बघ. काय हसती की नाही? काय बघती तू माझ्याकडं? टकमक बघती माझे पिल्लू, टकमक बघत ग माझे पिल्लू. ते म्हणजे रे, अगं हिला पिलू पिलू किती दिवस म्हणायचं आणखी? ते काय नाही, सत्याला मलाच सांगावं लागणार आता. हा, बारसं करून टाका म्हणावं आता आमचं. बच्चे करून टाकायचं, नाव ठेवायचं. चला, आजीला काम आहे ती, पणजी आजीला काम आहे ती. झाली का आंघोळ पिल्लूची? झालं की. कोण आलंय पिलू? कोण आलंय? मंजुषा मावशी आलीये. काय म्हणणार तू तिला? माची म्हणणार ना? मंजुषा माची. हो, चल आता खेळीच्या बरोबर. मी जाते, मला काम पडल्या ती. अगं देवपूजा बी राहून गेली माझी. चला. हो गणू, कोण आहे? कोण आलंय? हो, मावशी आली, मावशी आली. हो, लबाड. अरे बापरे, जमली तुमच्या सोबत. हो ना, लहान मुलं किती निरागस असतात ना. हो ना, निरागस आणि निष्पाप. काहीच कळत नाही जगात काय चाललंय, जग कुठे चाललंय. अगदी कशाचाही थांगपत्ता नसतो. हो ना. मंजिरी वहिनी, तुम्ही रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू? विचारा ना. तुमच्यामध्ये आणि सत्यजित दादांमध्ये काही वाद चालले आहेत का?